नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली अहिल्यानगर जिल्हा परिषद सीईओ माननीय येरेकर साहेब, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील साहेब, आपल्या पाथर्डी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भवार साहेब, नंतर विस्तार अधिकारी श्री कराड साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण मिशन आरंभचे वेगवेगळ्या विषयावर तासिका आयोजित केले आहेत. आज सकाळी थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला ती तासिका आता घ्यावी लागत आहे. या तासिकेमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तासिका घेणारे सर्व शिक्षक मला प्रत्यक्ष समोर दिसत आहेत, परंतु या सर्व तासिका घेत असताना आम्हाला टेक्निकल सपोर्ट करणारे शिक्षक बंधू आहेत. त्या ठिकाणी रामकिशन वाघ सर आहेत, त्यानंतर त्रिलोक जैन विद्यालयाचे श्री घोगरे सर आहेत. त्यांच्यामुळे आमची जी काही तासिका आहे ही आपल्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या या आजच्या तासिकेला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जो घटक आहे बुद्धिमत्ता चाचणीमधील अभाषिक आकृत्या मोजणे, त्यातले आपण काही उदाहरणं पाहिले. आज आपण तोच घटक, त्यातले जे काही उदाहरण शिल्लक आहेत किंवा काही वेगळ्या प्रकारचे उदाहरण आहेत ते आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे काल आपण जे काही उदाहरण अभ्यासले आहेत त्यामधील त्या प्रकारचे आणखी काही उदाहरण आपण आज पाहणार आहोत. तर आपण चला उदाहरणाकडे जाऊया. काल आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण पाहिले बा, त्यामधलं त्याच टाईपचे पहिलं उदाहरण आहे की शेजारील आकृतीमध्ये किती कोण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या घटकावर 2 प्रश्न साधारणपणे परीक्षेला विचारले जातात. मग कोण मोजणे असेल, त्रिकोण मोजणे असतील, चौकोन मोजणे असतील किंवा चौरस मोजणे असतील. पहा, हा जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत हे आपल्याला संख्या मोजायची. या प्रकारच्या प्रश्नाची जे काही क्लुप्त आहे आपण काल अभ्यासले आहे पहा, त्याचप्रमाणे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. पहा, या ठिकाणी जे काय कोण आपल्या समोर दिसत आहेत त्या कोणाला आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी क्रमांक द्यायचे आहेत. पहा, त्या ठिकाणी क्रमांक द्या. 1, 2, 3, 4 आणि 5. आणि या सर्व क्रमांकाची काय आपल्याला बेरीज करायची आहे. या सर्वांची बेरीज करून जी संख्या आपल्याला मिळेल ती संख्या म्हणजेच या आकृतीमधील कोणांची संख्या होय. तर आपण या सर्व अंकांची बेरीज करूया. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, या सर्व अंकांची बेरीज 5 अधिक 4 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 2 14 अधिक 1 15. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल. या आकृतीमध्ये एकूण 15 कोण आहेत. कालही आपण अशा प्रकारचे उदाहरण पाहिले. कदाचित काही उदाहरणांचं रिपिटेशन होऊ शकतं, तर आपण एक एक उदाहरण पुढे पाहूया. पहा, पुढचं उदाहरण त्याच प्रकारे आहे की याही आकृतीमध्ये कोणांची संख्या मोजा. या आकृतीमध्ये किती कोण आहेत. जसं आपण पहिलं उदाहरण सोडवलं त्याच प्रकारे आपल्याला याही कोणामध्ये क्रमांक द्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एका आकृतीमध्ये कितीही कोण असेल तर क्रमांकाला नंबर द्या आणि सर्व क्रमांकाची बेरीज करा. 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 3 18, 18 अधिक 2 20 आणि अधिक 1 21. या ठिकाणी क्रमांक सी त्याचं उत्तर असेल 21. अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण 21 कोण आहेत. ठीक आहे. हा प्रश्न आपण या प्रकार प्रश्न काल अभ्यासला होता. आज आपण त्याची थोडी रिव्हिजन घेतोय.
पहा आता पुढील प्रश्न आहे त्रिकोणाबाबत, की दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण दाखवलाय, त्यामध्ये 3 रेषाखंड आहेत. तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहे, त्रिकोणांची संख्या किती आहे? ज्याप्रमाणे आपण कोण मोजले त्याप्रमाणे आपल्याला या आकृतीमध्ये समोर दिसणारे त्रिकोण किती आहेत त्यांना आपला क्रमांक द्यायचे आहेत. पहा त्या ठिकाणी आपण एक क्रमांक देऊया, 2, 3 आणि 4. काय करा, या सर्व अंकांची आपल्याला बेरीज घ्यायची आहे. 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, अधिक 1 10. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. या आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत. समजतंय कशा प्रकारे उदाहरण सोडवायचंय? हे दोन्ही प्रश्न किंवा हे तिन्ही प्रश्न क्लुप्त्याद्वारे आपण सोडवत आहोत. पहा पुढचा प्रश्न याच प्रकारे, आता या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? याही आकृतीला आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत. समोर जे त्रिकोण दिसत आहेत त्याला आपण क्रमांक देऊया, 1 2 3 4 5. परत यांची बेरीज करा, 5 अधिक 4 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 3 15. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 किंवा सी हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. तुम्ही हा प्रश्न या प्रकारे सोडू शकता, की यामध्ये एकूण त्रिकोण किती आहे त्याला क्रमांक द्या आणि त्यांची बेरीज करा. 1 2 3 4 5 आणि 6. सर्व अंकांची बेरीज करा. 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 3 18, 18 अधिक 2 20, 20 अधिक 1 21. या त्या ठिकाणी डी जो ऑप्शन आहे तो असणार 21. तर या त्रिकोणामध्ये एकूण 21 त्रिकोण आहेत. अशा प्रकारे आपण दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण संख्या शोधू शकतो. त्याचप्रमाणे आता त्रिकोणाप्रमाणेच आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन किंवा चौरस, त्या ठिकाणी चौकोन किंवा आयत म्हटलंय. दोन्ही प्रकारचे प्रश्न असतात की शेजारील आकृतीमध्ये एकूण किती चौकोन किंवा किती आयत आहेत. त्याचप्रमाणे काही उदाहरणामध्ये चौरसांची संख्या विचारली जाते. पहा काय करायचं, या ठिकाणी आपण ज्या क्लुप्ती वापरली त्याचप्रमाणे या ठिकाणी आडव्या आणि उभ्या ओळीमध्ये चौकोनांना किंवा आयतांना क्रमांक द्या. या ठिकाणी 1 2 3 4. आता उभे क्रमांक देऊया. हा एक क्रम आपण दिलाय 1 2 3 आणि 4. ही काय आडवी ओळ आहे आणि उभी यांची बेरीज करायची आपल्याला. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. तर यांची बेरीज 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9 अधिक 10 1 10. त्याप्रमाणे उभ्या अंकांची बेरीज करा. किती ते 10. यांचा गुणाकार घ्यायचा आहे. काय करायचं आपल्याला? यांचा घ्यायचा गुणाकार. 10 गुणिले 10 10 10 100. या आकृतीमध्ये एकूण 100 आयत किंवा 100 चौकोन आहेत. लक्षात काय केलं आपण? दिलेल्या आकृतीमध्ये काय विचारलं आपल्याला? चौकोन किंवा आयत. प्रश्न पहा व्यवस्थित. नेहमी वाचताना काय विचारलंय, कारण या आकृतीमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये चौकोन संख्या, चौरस संख्या किंवा आयत संख्या विचारली जाते. तर या प्रकारे तुम्हाला नंबरिंग करायचंय आणि अंकांची बेरीज करून त्यांचा आपल्याला उभ्या अंकांची बेरीज करा, आडव्या अंकांची बेरीज करा, त्यांचा गुणाकार घ्यायचा आहे, आपल्याला एकूण चौकोन संख्या मिळेल. मात्र चौरस काढण्यासाठी आपल्याला थोडीशी वेगळी क्लुप्त्या ठिकाणी करायची आहे. ते आपण पुन्हा पुढच्या उदाहरणात पाहणार आहोत. पहा पुढील उदाहरण आहे याच प्रकारे, की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन किंवा किती आयत आहे. प्रश्नाचा आहे, फक्त थोडीशी आकृती आपण काय केली त्यामध्ये बदल झालेला आहे. पहा काही ठिकाणी उभे चौकोन आणि आडवे चौकोन एक ओळीला आपल्याला नंबरिंग करायचे. पहा
1 2 3 4 त्याप्रमाणे आडव्या ओळी सुद्धा आपल्याला नंबरिंग करायचे 2 3 4 आणि 5. आडव्या संख्यांची बेरीज करा त्याचप्रमाणे उभ्या संख्यांची बेरीज करायची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 करा या सर्व संख्यांची बेरीज 5 अधिक 4 9 9 अधिक 3 12 12 अधिक 2 14 अधिक 1 15. त्याप्रमाणे काय करायचं आपल्याला उभ्या अंकांची बेरीज करायची 4 अधिक 3 7 7 अधिक 2 9 अधिक 1 10 म्हणजेच काय 15 गुणिले 10 करा आपल्याला या ठिकाणी गुणाकार येईल 150. या आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयत आहेत 150. या प्रकारे तुम्ही हे उत्तर काढू शकता. विचारलं की आपल्याला चौकोन संख्या किंवा आयताची संख्या. याचप्रमाणे पुढील उदाहरण पण आपल्याला सोडवायचं. या आकृतीमध्ये शेजारील आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयत किती आहेत. सारखं उदाहरण आहे फक्त आकृतीमध्ये एक रो वाढवलेला आहे. यामध्ये काय करा पुन्हा एकदा क्रमांक द्यायचे आपल्याला 1 2 3 4 5 6 त्याचप्रमाणे 1 2 3 4 5 आडव्या संख्यांची बेरीज करा त्याप्रमाणे उभ्या संख्यांची बेरीज करा त्यांची आपल्याला बेरीज घ्यायची 5 अधिक 4 9 9 अधिक 3 12 12 अधिक 2 14 अधिक 1 15 गुणिले त्याप्रमाणे आडव्या संख्यांची बेरीज 6 अधिक 5 11 11 अधिक 4 11 4 15 अधिक 3 18 18 अधिक 2 20 अधिक 21. आपण काय करू छोट्या संख्येने मोठ्या संख्येला गुणूया 15 गुणिले 21 कर हा गुणाकार 15 1 15 त्याला 1 15 गुणिले 30 अधिक 1 315. या दोन संख्यांचा गुणाकार 315 म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 315. या आकृतीमध्ये एकूण 315 आयत किंवा 315 चौकोन आहेत. 5 संख्या मोठी वाटते परंतु अशा प्रकारे या क्लुप्तीद्वारे आपण ती संख्या शोधू शकतो. जर आपण एक एक चौकोन समजा मोजला त्याला एवढे चौकोन आपल्याला येणार नाही परंतु ऍक्च्युअल त्या क्लुप्तीने आपण ती संख्या योग्यरित्या काढू शकतो. पहा पुढील उदाहरण. आता उदाहरण थोडंसं वेगळं आहे. पहा शेजारील आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत. आपण काल या प्रकारे उदाहरण पाहिले बा चौरस विचारलेले आहेत. पहिले आपण जे 3 उदाहरण पाहिले त्यामध्ये काय होतं चौकोन किंवा आयत. त्या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला संख्या काढायची चौरसांची. काय काढायचं आपल्याला चौरस संख्या काढायची. ठीक आहे. पाय त्याचप्रमाणे आपला क्रमांक द्यायचे आहेत 1 2 3 4 आणि 5. उभे क्रमांक द्या. हा 1 2 3 4 5. तुम्हाला एक क्लुप्त मी कालच्या तासात सांगितली होती. पहा काय करायचंय एक तर समोरासमोर संख्यांचा गुणाकार घ्या किंवा या ज्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्यांचे काय पाहिजे आपल्याला वर्ग शोधायचे आहेत आणि त्यांची बेरीज घ्यायची. लक्षात किंवा सगळं वर्ग कन्सेप्ट समजत नसेल तर 4 गुणिले 4 3 गुणिले 3 2 गुणिले 2 अशा प्रकारे आपले सोडवायचे. 5 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 आणि अधिक 1 कर हा गुणाकार 25 अधिक 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1. त्या सर्व संख्यांची आपल्याला बेरीज करायची. आपल्याला या आकृतीमध्ये लपलेले चौरस मिळतील. पाहता 25 अधिक 16 किती होतील 41 अधिक 9 50 अधिक 4 54 अधिक 1. या आकृतीमध्ये एकूण जी काय चौरस संख्या आहे ती आहे 55. आलं लक्षात.
चौकोन आणि चौरस काढताना जो काय फरक आहे तो या प्रकारे आहे. पहा आता पुढचं उदाहरण त्याच प्रकारे आहे. शेजारील आकृतीमध्ये किती चौरस आहेत. आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं आपल्याला, याही आकृतीमध्ये चौरसांना क्रमांक द्यायचे आहेत. क्रमांक द्या. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. उभे क्रमांक आपल्याला त्याप्रमाणे द्यायचे. हा 6 बाय 6चा चौरस आहे. ठीक आहे. आता जे तुम्हाला सांगितलंय काय करायचं आपल्याला, या संख्यांचे गुणाकार 6 गुणिले 6 अधिक 5 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक 1. 1 गुणिले 1 म्हणजेच 1. पहा 26 36 अधिक 5 गुणिले 5 25. आपण जेव्हा एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला त्या संख्येचा वर्ग मिळतो. त्याप्रमाणे 4 गुणिले 4 4 चोक 16 3 गुणिले 3 9 2 गुणिले 2 4 आणि अधिक 1. या ठिकाणी संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 6 अधिक 5 11 11 अधिक 6 17 17 अधिक 9 17 अधिक 9 26 26 अधिक 4 30 अधिक 1 31 हातचे आले 3 3 अधिक 1 4 4 आणि 2 6 6 आणि 3 9. या आकृतीमध्ये 91 चौरस आहेत. किती चौरस आहेत? 91. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय असेल तुमचं उत्तर असेल. अशा प्रकारे आकृती किती मोठी असेल, 6 बाय 6चा चौरस आहे, 7 बाय 7 जरी चौरस असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्या आकृतीमधील लपलेले चौरस संख्या काढू शकता. पहा पुढचं उदाहरण. यामध्ये आयत दिलाय आणि आयतामधील आपल्याला चौरस संख्या काढायची आहे. पहा अगोदर जे उदाहरण होतं त्यामध्ये काय होतं, चौरस होता आणि चौरस मध्ये आपल्याला छोटी चौरस संख्या काढायची होती किंवा चौरस संख्या काढायची होती. हे तुम्हाला थोडस फरक आहे. पहा त्याच प्रकारे त्याच क्लिपचा वापर करून आपण काय करूया, त्यांना क्रमांक देऊया. 1 2 3 4 5 2 आणि 3. काय या ठिकाणी शेवटचे जे काही अंक आहे आपले, हा इकडचा अंक आणि उभ्या लाईन मधला अंक, यांचा गुणाकार घ्यायचा. 5 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 4 2 गुणिले 4 आणि राहिलेले जे काही 3 अंक आहे यामधला मोठा अंक घ्यायचा आपल्याला, अधिक 3. 5 त्रिक 15 बेचोक 8 अधिक 3. 15 अधिक 3 15 अधिक 8 23 अधिक 3 26. या आकृतीमध्ये एकूण 26 चौकोन आहेत. समजते? अशा प्रकारे जरी आयत दिला असेल, आयतामधील चौरस आपण या प्रकारे काढू शकतो. थोडस चेंज मात्र क्लृप्तीमध्ये तेवढं लक्ष द्यायचं आपल्याला. पहा पुढचं उदाहरण त्याच प्रकारे आहे. हा एक आयत दिलाय, आयतामध्ये आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी चौरस संख्या शोधायची आहे. याही आयतामध्ये क्रमांक द्या. 1 2 3 4 आणि 5. उभे क्रमांक देऊया आपण 2 3 4. काय सांगितले आपण, शेवटचे जे अंक आहे त्यांचा गुणाकार 4 गुणिले 5 अधिक सेकंड लास्ट जे अंक आहे त्यांचा गुणाकार 3 गुणिले 4 अधिक 2 गुणिले 3 अधिक या 2 पैकी जो मोठा अंक आहे तो अंक घ्यायचा आहे 2. तर यांचा गुणाकार 5 चोक 20 अधिक 3 चोक 12 बेत्रिक 6 अधिक 2. आता सर्व अंकाची आपल्याला बेरीज करायची. 20 अधिक 12 32 अधिक 6 38 अधिक 2 40.
या आकृतीमध्ये एकूण 40 चौरस असतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण या आकृत्यांमध्ये चौरस संख्या काढू शकतो. थोडंसं पुढचा प्रश्न पाहूया, आपण थोडा वेगळा प्रश्न पाहूया. आपण या ठिकाणी अशा प्रकारे आयत दिलाय, त्यामध्ये काही उभ्या रेषा आहेत आणि काही त्रिपेर कर्ण काढले आहे पात्रामध्ये, आणि त्यामध्ये त्रिकोण संख्या विचारली आहे. काय विचारलंय, शेजारील आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत. तुम्ही जर असे मोजत बसले तर तुम्हाला फार वेळ लागेल आणि योग्य क्रमांक किंवा योग्य संख्या आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी क्लुप्त आहे पहा. काय करायचंय, 2 गुणिले, पहा अशा प्रकारची आकृती आली, काय करायचंय, क्लुप्त अशी आहे, 2 गुणिले उभ्या रेषांची संख्या. आपण रेषा म्हणतो, रेषाखंड आहे ऍक्च्युअली ते. उभ्या रेषांची संख्या अधिक 8 गुणिले यामधील चौकोनांची संख्या. उभेचे चौकोन या प्रश्न दिसणार आहे या प्रकारे, हा 1, 2 आणि 3. आता मध्ये असे पण चौकोन, पण हे चौकोन घ्यायचे नाही, फक्त उभे चौकोन आपल्याला घ्यायचे आहेत. पहा, चौकोनांची संख्या, उभ्या रेषेमध्ये चौकोन तयार होतात, ती संख्या आपल्याला घ्यायची आहे. या क्लुप्तीचा वापर करून तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये या आकृतीमधील त्रिकोण संख्या काढू शकता. पहा आता उभ्या रेषा किती आकृतीमध्ये, 2 आहेत. पहा ही एक रेषा आहे, पहा ही एक रेषा उभी, ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. म्हणजे 2 गुणिले 2 अधिक चौकोन. पाहता या ठिकाणी उभ्या रेषेमध्ये होणारे चौकोन आपल्याला पाहिजे, ही चौकोन आहेत 3, म्हणून 8 गुणिले, करा गुणाकार, बेदुने 4 अधिक 8 त्रिक 24, 24 अधिक 4 बरोबर 28. या आकृतीमध्ये 28 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. काय केले समजलंय, तुम्हाला अगोदर या सूत्राचा अभ्यास करावा लागेल. 2 गुणिले उभ्या रेषांची संख्या. या आकृतीमध्ये उभ्या रेषा किंवा आपल्याला उभे रेषाखंड या प्रकारे किती आहेत. आपल्याला हे कडेचे रेषाखंड पकडायचे नाहीत, लक्ष ठेवा, फक्त मधले त्या आयतामध्ये. म्हणून 2 गुणिले हेडिंग राहील 2 गुणिले 2 अधिक 3 चौकोन या रेषेमध्ये होत आहेत, तर 3 चौकोन आहेत. पहा आता हे असे पण पकडले जास्त होते, सरळ सरळ आपल्याला चौकोन पकडायचे. 8 गुणिले 3, 4 अधिक 8 त्रिक 24, तुम्हाला उत्तर येईल 28. म्हणजे या प्रकारे तुम्ही या कृतीद्वारे तुम्ही दिलेल्या आकृतीमधील त्रिकोण संख्या काढू शकता. पहा पुढचा प्रश्न आहे, त्याच प्रकार प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी काय थोडीशी आकृती वाढवली. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. पुन्हा आपल्याला या आयतामध्ये उभ्या रेषाखंड किती मोजायचे. हा 1, 2 आणि 3, म्हणून 2 गुणिले 3 अधिक चौकोन आपल्या समोर किती दिसत आहेत, 1, 2, 3, 4, 4 गुणिले 8. काय करायचंय, या ठिकाणी अगोदर उभ्या रेषाखंड पहा किती मध्ये, तर 3 आहेत आणि चौकोन तयार केला समोर, तर त्या ठिकाणी समोर 4 चौकोन आहेत. आपल्याला यांचा गुणाकार घ्यायचा आणि बेरीज करायची. 3 दुने 6, 8 चौक 32, 32 अधिक 6 बरोबर 38. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण 38 त्रिकोण आहेत. समजते कशा प्रकारे त्रिकोण आपल्याला मोजता येतील ते. पहा आता पुढचा प्रश्न याच प्रकारचा आहे. पुढचे 2 प्रश्न आपण या प्रकारे सोडवणार आहोत. या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. काय सांगितलं अगोदर, त्या आयतामधील काही उभे रेषाखंड आपल्याला मोजायचे आहेत. 1, 2, 3, 4 साईडचे घ्यायचे नाहीत. 4 गुणिले 2, काय करा, 4 गुणिले 2
चौकोन पाहता की समोर समोर 1 2 3 4 5 5 गुणिले किती यायचं 8 फिक्स नंबर आहे 8 8 आणि 2 ही संख्या फिक्स असणार आहे पहा 4 दुने 8 अधिक 5 चौक सॉरी 5 आठे 40 40 अधिक 8 बरोबर 48 या आकृतीमध्ये एकूण 48 त्रिकोण आहेत म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं पर्याय क्रमांक 2 किंवा बी तुमचं उत्तर असेल हा दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 48 त्रिकोण आहेत ठीक आहे पाहता त्याचप्रमाणे पुढचे उदाहरण त्या प्रकारे आहे त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे की या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे काय काय एक एक कप्पा वाढवलाय पहा आकृत्यांमध्ये सूत्र तेच आहे क्लुप्ती तीच आहे फक्त काय केलं आकृतीमध्ये एक एक कप्पा एक एक चौकोन वाढवला आहे आता या ठिकाणी या आकृतीमधील आपल्याला उभे रेषाखंड मोजायचे पहा 1 2 3 4 आणि 5 म्हणून 5 गुणिले 2 अधिक चौकोन संख्या पहा 1 2 3 4 5 आणि 6 गुणिले 8 8 अंक फिक्स असणार आहे 2 अंक फिक्स असणार आहे पहा 5 दुने 10 अधिक 6 8 48 करा यांची बेरीज 48 अधिक 10 बरोबर 58 अशा प्रकारे आपल्याला या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या मिळेल जी आहे 58 पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल याप्रमाणे आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये जर अशा प्रकारे उदाहरण असेल तर तुम्ही उदाहरण अगदी काही सेकंदामध्ये या क्लुप्तीच्या सहाय्याने सोडू शकता क्लुप्ती मात्र ती लिहून ठेवा की अशा प्रकारची आकृती असेल तर आकृतीमधील किंवा आयतामधील उभ्या रेषाखंडांची संख्या गुणिले 2 अधिक एकूण जे काय चौकोन समोर दिसतात आपल्याला चौकोन गुणिले 8 या प्रकारे तुम्हाला एकूण त्रिकोण संख्या या ठिकाणी मिळेल आपण आता काही प्रश्न जे काही परीक्षेला विचारले आहेत आणि पुस्तकातील जे काही नवनीत पुस्तकातले प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी आता पुढे घेणार आहोत पहा हा पुढचा प्रश्न आहे की लगतच्या आकृतीमध्ये अनुक्रमे त्रिकोण व चौकोन किती आहेत काय विचारलंय लगतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण व किती चौकोन आहेत आता ठिकाणी स्पेसिफिक क्लुप्ती अशी नाहीये तुम्ही सहज त्रिकोण पाहू शकता त्रिकोण मोजू शकता तुम्हाला त्रिकोण लगेच समोर दिसतील या ठिकाणी आपण त्रिकोण या ठिकाणी मोजले तर 1 2 3 आणि 4 अशा प्रकारच्या या ठिकाणी 4 त्रिकोण आहेत आणि जर आपण चौकोन पाहिले बघा या ठिकाणी चौकोन हा तुमचा एक चौकोन असेल हा 2 चौकोन असेल आणि हा तिसरा चौकोन असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे 4 त्रिकोण आणि 3 चौकोनी आकृतीमध्ये आहेत म्हणजे अशा प्रकारे मिक्स जो काही प्रश्न आहे संमिश्र म्हणतो आपण त्याला 2 आकृत्यांची माहिती एकाच वेळी विचारली नॉर्मली काय होतं आपण फक्त एक तर त्रिकोण विचारतात पहा आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत आकृतीमध्ये चौकोन किती आहेत आकृतीमध्ये चौरस किती आहेत परंतु यामध्ये काय त्रिकोण आणि चौकोन संख्या दोन्ही विचारलेली आहे असे प्रश्न कदाचित परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न पहा या सोबतच्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे 2023 मध्ये हा प्रश्न विचारले पहा 1-2 वर्षापूर्वीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आला होता की अशा प्रकारे चौरसांची संख्या किती आहे या ठिकाणी चौकोन विचारले पहा चौकोन म्हणजे काय पण मी काल सांगितलंय ज्या बंदिस्त आकृतीला 4 बाजू आणि 4 कोण असतात त्याला आपण काय म्हणतो चौकोन या प्रकारे तुम्हाला हे कोण मोजतील पहा किंवा सगळं आपण क्लिप करू शकतो पहा 1 2 3 यांची बेरीज करा 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6 त्या ठिकाणी या रेषेमध्ये चौकोनाचे 2 भाग झाले गुणिले 2 करा या ठिकाणी उत्तर येईल तुमचं 12 या ठिकाणी एकूण चौकोन किती आहेत तर चौकोन संख्या आहे 12
12 ही संख्या या ठिकाणी आकृतीमध्ये चौकोनांची आपल्याला पहा पुढील उदाहरण या प्रकारे आपण काल घेतलं होतं पहा किंवा आता आपण पण घेतले स्टार्टिंगला की दिलेल्या आकृतीमधील कोण ओळखणे. तुम्हाला उदाहरण सहज सोडवतील, तुम्ही ते सोडू शकता. आपण त्या पुढील उदाहरण घेऊया की पुढील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे. आणि हा प्रश्न 2020 मध्ये परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे पहा. या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे. पहा त्यामध्ये स्पेसिफिक क्लुप्त याला वापरता येणार नाही, परंतु आपण एक एक ठिकाणी वापरू शकतो. पहा त्या ठिकाणी हा त्रिकोण आहे, त्याचा आपण अंक दिले 1 आणि 2, त्या ठिकाणी 3 त्रिकोण तयार होतात. याचप्रमाणे इथे पण 3 त्रिकोण तयार होतात. 3 अधिक 3 किती त्रिकोण झाले एकूण 6. पहा ठिकाणी त्रिकोण क्रमांक देऊ 7, 8, 9 आणि 10. थोडक्यात काय 6 अधिक आपण हे 4 त्रिकोण घेऊया. त्यानंतर हा तुम्हाला त्रिकोण घेता येईल पहा 1 आणि हा एक त्रिकोण अधिक 2 किती झालं बेरीज 6 अधिक 4 अधिक 2 12. पहा हा पूर्ण एक त्रिकोण असेल, हा संपूर्ण एक त्रिकोण असेल पहा 1 आणि हा 2. अशा प्रकारे अधिक 2 एकूण त्रिकोण संख्या असेल 14. स्पेसिफिक क्लुप्ती आपण संपूर्ण फिगरला वापरू शकत नाही, म्हणून काय अशा प्रकारे तुम्ही काउंटिंग करू शकता. काही आकृती अशा आहेत का ज्या मिक्स आहेत, त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्रिकोण संख्या मोजावी लागेल. तर या आकृतीमध्ये हा प्रश्न विचारला 2020 मध्ये या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे, तर ती आहे 14. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नाचा सराव करावा लागेल जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्हाला हे उत्तर शोधता येईल. पुढचा प्रश्न आहे लगतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. काय करतात आपल्या ठिकाणी त्रिकोण संख्या आपल्याला मोजायच्या आहेत. पहा आता या ठिकाणी आपण त्रिकोण समोर मोजू शकतो, सरळ आपल्याला मोजता येतील. 1 2 या ठिकाणी यामध्ये एकूण 3 त्रिकोण आहेत. पहा त्याप्रमाणे 3 4 5 इथे पण तसं आहे 2 त्रिकोण, इथे पण 3 आहेत. आपण हे या ठिकाणी 3 त्रिकोण घेऊ शकतो. हे 3 आणि 3 किती आपले 6. त्याप्रमाणे 7 आणि 8 9 आणि 10. आपल्या त्या ठिकाणी एकूण हे 2 हे 2 अशा प्रकारे एकूण त्रिकोण संख्या मिळेल 3 अधिक 3 6 अधिक 4 10 संख्या मिळते आपल्याला 10. पर्याय क्रमांक घेण्याचे उत्तर असेल की या त्रिकोणामध्ये तर या आकृतीमध्ये एकूण 10 त्रिकोण आहेत. पहा पुढचा प्रश्न या प्रकारेच आहे की वरील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. पुढील आकृतीमध्ये किंवा लगतच्या आकृतीमध्ये त्रिकोण संख्या या ठिकाणी विचारलेली आहे. आपण एक एक त्रिकोण घेऊ शकतो. पहा या ठिकाणी जर आपण नाव दिले, समजा हा जो त्रिकोण आहे यामध्ये आपल्या क्लुप्ती वापरतील 1 2 3. त्यांची बेरीज करा 3 अधिक 2 अधिक 1 3 अधिक 2 5 5 अधिक 1 6. आपल्या ठिकाणी 6 त्रिकोण मिळतील. त्याचप्रमाणे आपण याही त्रिकोणामध्ये या क्लुप्तीचा वापर करू शकतो 1 2 3. 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6. त्यानंतर हा जो त्रिकोण आहे आपल्याला याही त्रिकोणामध्ये क्लुप्तीचा वापर करता येईल 1 2 3. तिथे पण आपल्याला किती मिळतील त्रिकोण 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 6. 3 ठिकाणी आपण 3 त्रिकोणामध्ये क्लुप्ती वापरली. 6 अधिक 6 अधिक 6 यांची बेरीज झाली 18. ही बेरीज किती आली एकूण 18 अधिक आपल्याला जे काही त्रिकोण मिळणार पहा याच्यामध्ये हा एक त्रिकोण आपण घेऊ शकतो, हा मधला एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, टोटल
3 त्याच्यामध्ये मिळवा, आपलं उत्तर येईल तुमचं 21. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे एकूण त्रिकोण आहेत 21. 21 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या आकृती लगतच्या आकृतीमध्ये अनुक्रमे किती त्रिकोण व किती चौकोन आहेत. पहा मिक्स प्रश्न आलाय. काय याच्यामध्ये विचारलंय की 2 आकृत्यांची संख्या विचारली. पहा त्रिकोण व चौकोन यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. अगोदर आपण त्रिकोण संख्या पाहूया किती आहे. त्या ठिकाणी 1 2 3 4 4 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत 4. पर्याय तुम्ही सहज पाहू शकता. एकाच पर्यायामध्ये फक्त 4 त्रिकोण संख्या दिली, बाकी सर्व त्रिकोण पर्यायामध्ये संख्या वेगळी आहे, त्यामुळे जास्त काही शोधण्याची गरज नाही. 4 त्रिकोण आणि नंतर काय त्या ठिकाणी चौकोन संख्या ती 11 असते. किंवा मग ती काढण्याची आपल्याला आवश्यकता पण नाही, कारण आपलं पहिलं उत्तर मिळालंय 4 त्रिकोण. 10 त्रिकोण त्या ठिकाणी मिळणार नाहीत. 5 पण नाही आणि 11 पण नाही, जास्त येतात त्रिकोण त्या ठिकाणी. तर सहज आपलं त्रिकोण दिसतात 4 म्हणून आपला पर्याय क्रमांक या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो 2018 मध्ये विचारलाय. पहा आपण मला वाटतं हा प्रश्न कालच्या तासिकेला सोडवलाय. पहा की दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती. आता या आकृतीमध्ये आपल्याला स्पेसिफिक अशी क्लूपची काही नाहीये, परंतु आपण काय संख्या मोजू शकतो. चौकोन म्हणजे काय तर 4 बाजू जोडणारी, 4 बाजू आणि 4 कोण असणारी बंदिस्त आकृती. त्या ठिकाणी तुम्ही कोण काढू शकता. बा चौकोन काढू शकता. तर हा जो आहे हा 1 नंबर चौकोन, त्यानंतर हा दुसरा चौकोन, तिसरा चौकोन, त्याप्रमाणे हा चौथा चौकोन. या प्रकारचा चौकोन तुम्ही हा संपूर्ण एक चौकोन आहे. तर असे एकूण आपल्याला चौकोन मिळतात 6. चौकोन एकूण 6 चौकोन. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला क्लुप्ती वापरता येणार नाही, त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे संख्या किंवा चौकोन मोजू शकता. आपल्याला या प्रकारे चौकोन संख्या ठिकाणी काढता येईल. हा प्रश्न आपल्याला 2018च्या पेपरमध्ये विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे कोणासंबंधी आहे. सोबतच्या आकृतीमध्ये काटकोन व सरळ कोन वगळता एकूण किती कोन आहेत. पहा काटकोन आणि सरळ कोन हे काय दोन्ही कोणाचे प्रकार आहेत. आता काटकोन सर्वांना माहिती आहे. बा काटकोन म्हणजे काय, ज्या कोणाचं माप 90 अंश असतं आपण काय म्हणतो काटकोन. आणि सरळ कोन म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप किंवा जो कोण एखाद्या रेषेमुळे असे 2 किरणांनी तयार होतो, 2 विरुद्ध किरण तयार होतो आणि ज्याचं माप असतं 180 अंश. त्याला म्हणायचं सरळ कोन. 2 विरुद्ध किरणांनी तयार होणारा जो कोण आहे त्याला काय म्हणायचं सरळ कोन. तर या आकृतीमध्ये काटकोन व सरळ कोन वगळता एकूण किती कोन आहेत. आता आपली जी क्लुप्ती पहा कोन काढण्याची तिचा वापर करून आपण सोडू शकतो. या ठिकाणी हा जो आहे हा एक सरळ कोन आहे बाबू. त्यानंतर काटकोन हा एक काटकोन आहे आणि हा एक काटकोन आहे. 2 काटकोन अधिक 1 सरळ कोन. आपण क्लुप्ती वापरून या सर्व कोणांची बेरीज अगोदर शोधूया. क्रमांक द्या कोणांना 1 2 3 4 5 आणि 6. सर्व कोणांच्या मापाची कोणांची बेरीज करा, संख्यांची बेरीज करा. 6 अधिक 5 11, 11 अधिक 4 15, 15 अधिक 3 18, 18 अधिक 2 20, 20 अधिक 1 21. आपल्याला एकूण कोण मिळतात 21. 21 वजा 3 उत्तर असेल 18. या ठिकाणी एकूण 18 कोण या आकृतीमध्ये आहे, काटकोन आणि सरळकोन वगळता. अशा प्रकारे आपण हे याचं उत्तर काढू शकतो की काटकोन आणि सरळकोन वगळता ते वगळून या आकृतीमध्ये किती कोण आहेत. समोर आकृती दिली आहे आणि प्रश्न विचारलाय सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत.
सरळ सरळ या आकृतीमध्ये आपल्याला किती चौकोन दिसतात पहा. 1 2 3 4. किती चौकोन आहेत तर 4 चौकोन आहेत. अधिक 2 चौकोन मिळून हा एक चौकोन तयार होतो. याला म्हणजे समलंब चौकोन आणि हा एक चौकोन आहे. अशा प्रकारे एकूण 4 अधिक 2 बरोबर 6 चौकोन या आकृतीमध्ये तयार होतात. पहा चौकोन वेगवेगळ्या प्रकारे असतात. पहा आपल्याला चौरस माहित आहे, आयत माहित आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारे समभुज चौकोन असतो. त्याचप्रमाणे समांतरभुज चौकोन या प्रकारे असतो. समभुज आणि समांतरभुज चौकोन या प्रकारे होतात. त्यानंतर हा जो तुम्हाला आता दाखवला मी हा आहे समलंब चौकोन. ही चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहा आपण काय सांगितलं फक्त चौकोन कसा तयार होतो की कोणत्याही 4 बाजू बंदिस्त आकृती, 4 बाजू असणारी बंदिस्त आकृती, 4 बाजू आणि 4 कोण असणारी बंदिस्त आकृती चौकोन, त्या प्रकारे आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. पहा आता पुढील प्रश्न आहे बहुभुजाकृतीवर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या आता आकृती पाहिल्या पहा त्रिकोण चौकोन आहेत या सर्व द्विमितीय आकृती आहेत. मात्र घन वगैरे आहे, घन ही त्रिमितीय आकृती आहे. घनाला लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते. तर या आकृतीमध्ये प्रश्न विचारलाय सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती घन ठोकळे आहेत. सर्वांनी क्यूब पाहिला असेल. पहा तुम्ही ते क्यूबचे जे काही वेगवेगळे कलरचे आहेत ते क्यूब खेळताय. पहा त्यामध्ये तो 3x3 असेल किंवा 4x4 असेल. त्या प्रकारे आपल्याला या आकृतीमध्ये एकूण किती क्यूब आहेत त्या ठिकाणी आपल्याला संख्या मोजावी लागेल. संख्येनुसार आपण ती क्यूब शोधू शकतो. त्या ठिकाणी क्रमांक द्या, तुम्हाला ती संख्या मिळेल. 1 2 3 4 5 आणि 6. त्यातलं एक कमी केलंय. 7 8 9 10 11. परत एक 2 कमी केले त्या ठिकाणी 3च आहे. 12 13 14 आणि 15. उत्तर आहे 15 क्यूब. या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ मोजता येईल. त्यामध्ये कोणती क्लुप्ती वापरायची आवश्यकता नाही. सरळ ते पेन्सिलने मोजले तुम्ही की तुम्हाला ती संख्या मिळेल की यामध्ये घन ठोकळे किती आहेत तर 15 घन ठोकळे आहेत. पुढे पाहता पुन्हा आपण जो प्रश्न घेतला पहा दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनांची एकूण संख्या किती. पहा आपण जो प्रश्न याच्यावर घेतलाय 2019 मध्ये हा प्रश्न विचारलाय की या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती आहे. आठवते का क्लुप्ती काय सांगितलं आपण. काय करायचंय उभी आणि आडव्या ओळीमध्ये चौकोनांना क्रमांक द्यायचे आहेत. त्याने क्रमांक द्या 1 2 3 4 5. उभे क्रमांक द्या 1 2 3. पुढे काय सांगितलं होतं उभ्या आणि आडव्या ओळीतील जे काही आपण संख्या क्रमांक दिलेत त्यांची बेरीज करायची. 5 अधिक 4 9 9 अधिक 3 12 12 अधिक 2 14 आणि 1 15. 15 गुणिले उभ्या ओळीतील अंकांची बेरीज करा. 3 अधिक 2 5 5 अधिक 1 6 15 सक किती 90. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असेल की या आकृतीमध्ये एकूण 90 चौकोन आहेत. असा प्रश्न मला चौरसासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. फक्त क्लुप्ती थोडीशी वेगळी असेल. पुढचा प्रश्न पाहता आता या पुस्तकातला सर्व संच असल्यामुळे उदाहरणामध्ये विविधता आहे. पहा बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत परीक्षेला आणि काही प्रश्न पुस्तकामधले आपण घेतले आहेत. पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमध्ये दर्शवलेले 8 बिंदू परस्परांना जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील. जर आपल्याला बिंदूंची संख्या माहित असेल त्यांनी सांगितलंय किती बिंदू आहेत 8 बिंदू आहेत. पहा बिंदू किती आहेत त्याच्यामध्ये एकूण 8 बिंदू आहेत. ठीक आहे मग काय करायचं आपल्याला 8 वजा 1 करायची. क्लुप्त आहे. पहा समजा तुम्हाला 8 बिंदू लिहायचे असतील या प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 आणि प्रश्न असेल की या 8 बिंदूतून किती रेषाखंड काढता येतील. तो क्लुप्ती काय आहे त्यातून 1 वजा करा उत्तर येईल 7 आणि क्रमाने सर्व काय करा संख्यांची बेरीज करा. 7 अधिक 6 अधिक 5
अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 सर्व अंकांची बेरीज. 7 अधिक 6 13 13 अधिक 5 13 5 18 18 अधिक 4 18 किती होतात 22 22 अधिक 3 25 25 अधिक 2 27 अधिक 1 28 आपला एकूण रेषाखंड मिळतील 28. परंतु काही उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये किती रेषाखंड आपल्याला दिले ऑलरेडी चेक करा. यामध्ये एकूण 1 2 3 आणि 4 4 रेषाखंड ऑलरेडी काढून दाखवलेले आहेत पहा. म्हणजेच काय यामधून 4 वजा करा. जर आपल्याला फक्त 8 बिंदू दिले असते आणि प्रश्न विचारला असता की या 8 बिंदूतून किती रेषाखंड काढता येतील तर एकूण आपल्याला 28 उत्तर त्या ठिकाणी ग्राह्य धरलं असतं. परंतु 4 रेषाखंड ऑलरेडी काढून दाखवले आहेत म्हणून काय करा 28 मधनं 4 वजा करा. आपलं उत्तर येईल 28 वजा 4 बरोबर 24. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर असेल. मस्त कशावर सोडवायचं पहा. पर्याय क्रमांक 1 तुमचा 28 आहे. काय होतं आपण कधी कधी घाईमध्ये उत्तर काढत असताना क्लुप्तीचा वापर करत असताना आपल्याला पहिलं उत्तर मिळतं 28. पहिला पर्याय क्रमांक जो आहे उत्तराचा तो पण किती असतो 28 असतो. आपल्याला असं वाटतं की हे उत्तर असावं योग्य उत्तर 28 असावं आणि आपण काय करतो त्याचा क्रमांक रंगवतो. पहा थोड्या काय होतं घाईमध्ये आपलं उत्तर चुकू शकतं. ऍक्च्युअली उत्तर किती असतं 24 का तर ऑलरेडी 4 रेषाखंड आपल्याला काढून दाखवले. प्रश्न काय विचारलो आणखी किती रेषाखंड काढता येतील 4 ऑलरेडी दिलेत. विचारलं काय आणखी किती रेषाखंड काढता येतील तर उत्तर काय तुमचं 24. 28 वजा 4 करा 24 तुमचं उत्तर असेल. समजतंय कसं सोडवायचं. काही प्रश्न आपण कालच्या तासाला सोडवला होता पुन्हा आपण सोडूया की परीक्षेला विचारला. हा एक प्रश्न आहे की आकृती दिली 2021 मध्ये हा प्रश्न परीक्षेला विचारला होता की दिलेल्या किंवा पुढील आकृतीमध्ये एकूण चौरसाची संख्या किती आहे. पाया ठिकाणी सर्वात बाहेर जर आपण आकृती पाहिली हा काय एक चौरस आहे 1 अधिक त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी हा एक चौरस आहे 1. जर आपण 4 बाजू मधले जर आपण रेषाखंड जोडले तर हे 4 आपल्याला चौरस मिळतात त्या ठिकाणी. त्याच्याही आतमध्ये त्या ठिकाणी हा एक चौरस आहे आणि 4 चौरस. अशा प्रकारे 4 अधिक 4 8 8 अधिक 9 10 11 एकूण आपल्याला या ठिकाणी 11 चौरस संख्या मिळते. तर या ठिकाणी आपलं काउंटिंग करायचे पहा. या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला क्लुप्तीचा वापर आपण नाही करत. त्या ठिकाणी काउंटिंग केलं की तुम्हाला उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न पहा. एक आकृती दाखवली लगतची की या आकृतीमध्ये वर्तुळ दिलेत आपल्याला. तर या आकृतीमध्ये एकूण वर्तुळे किती तुम्ही सर ते मोजू शकता पहा. त्याला काय फार असं जास्त वेळ लागणार नाही. वर्तुळ संख्या मोजा. छोटे आणि मोठे वर्तुळ आहेत सर्व संख्या मोजा. आपण छोटी घेऊ अगोदर 1 2 3 4 5 6 आणि 7. छोटे वर्तुळ किती आहेत 7 आहेत. आता मोठे 1 2 3 4 5 6 आणि मधलं 7 अधिक 7 7 अधिक 7 किती 14. सरळ आपल्याला वर्तुळ मोजायचे. त्यामध्ये जास्त काही फार वेळ लागत नाही अवघड पण नाही काही. वर्तुळ पहा छोटे आणि मोठे सर्व वर्तुळ एकत्र तुम्हाला एकत्रित मोजायचे आहेत. संख्या येते 14. हे तुमचं त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे. आता आपण ज्या प्रकारे प्रश्न घेतला होता तर त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे की सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती घन ठोकळे आहेत. पण मी सांगितलंय कशा प्रकारे घन ठोकळे आपल्याला काढायचे आहेत. संख्या कशी काढणार तुम्ही तर त्यासाठी काय करा घन ठोकळे आपल्याला त्या ठिकाणी मोजायचे आहेत. पहा 1 2 3 4 5. आता 5 हे समोर आहे आणि पाठीमागे सुद्धा काय 2 लाईन्स ठोकळ्यांची त्या ठिकाणी मला लगेच
ही एक लाईन आहे आणि मागची एक लाईन आहे. 5 अधिक 5 इथं एकूण आपल्या बेसमेंटला खाली एकूण 10 ठोकळे आहेत. पहा ठोकळे आहेत 10. काय केलंय त्यांनी परत पुढच्या वरच्या लेवलला दोन्ही बाजूचे 2-2 ठोकळे काढलेत. किती तयार 1 2 3 3 अधिक 3 ही ठोकळे मिळतात आपल्याला 6 लक्षात. आणि अधिक 2 1 आणि 2 अधिक 2 करा यांची बेरीज 5 पाठीमागचे 5 5 अधिक 5 10 त्या ठिकाणी 3 पाठीमागचे 3 3 आणि 3 6 10 अधिक 6 16 अधिक 2 18 एकूण या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. 18 घनठोकळे या आकृतीमध्ये आहेत. काय केलं समजलंय. समोर ठोकळे पहा त्याच्या पाठीमागे एक लाईन दाखवली आहे ठोकळ्यांची म्हणून 5 अधिक 5 10 ठोकळे असतील. सेकंड दुसऱ्या ताळामध्ये समोर 3 ठोकळे दिसतात त्याच्या पाठीमागचे 3 अधिक 3 अधिक 3 6 होतील आणि वर 2 आहेत अधिक 2 अशी एकूण ठोकळे किती असणार आहे. तर एकूण त्यामध्ये 18 ठोकळे असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. पुढे पाचने काय म्हटलंय. हा एक आपला घन दाखवलाय. सोबतच्या घनातील क्रमांक 4 ने दर्शविलेल्या ओळीत असलेले सर्व लहान घन काढून टाकल्यास एकूण किती लहान घन उरतील. आता घन पा किती बाय कितीचे घन आहे. तर आपण मोजलं 1 2 3 4 त्याप्रमाणे 1 ला क्रमांक देऊ आपण 2 3 4 त्याप्रमाणे हा एक 4 बाय 4 बाय 4 चा घन म्हणजे यामध्ये उभे 4 घन आहेत आडवे 4 घन आहेत लांबी रुंदी उंची 4 4 आहेत. म्हणजे आपण एकूण सर्व घन आपल्याला काढायचे असेल काय करायचे 4 गुणिले 4 गुणिले 4 करा उत्तर येईल तुमचं 64. या संपूर्ण घनामध्ये किती घन आहेत 64. हे आपलं उत्तर नाही मी सांगतो फक्त की तू संपूर्ण आकृतीमध्ये घन किती आहेत ते आहेत 64. लक्षात. त्यांनी काय म्हटलं प्रश्न क्रमांक 4 ने पहा क्रमांक 4 दाखवला आपल्याला. क्रमांक 4 ने दर्शविलेल्या ओळीत असलेले सर्व लहान घन समजा आपण ही वरचा जो भाग आहे का एक लेअर वरचा थर काढला संपूर्ण. लक्षात किती घन काढले म्हणजे थोडक्यात या याच्यामध्ये 1 2 3 4 त्याप्रमाणे पहा 4 8 12 आणि 16 किती घन काढले आपण 16 घन काढले. मग 64 वजा 16 करा. काय करायचंय 64 वजा 16 किती उत्तर येईल 48. उत्तर किती आहे तुमचं 48. पहा पहिला क्रमांक दाखवले 64. 64 काय आहे या आकृतीमधील एकूण घनांची संख्या आहे 64. उत्तर आपलं 64 नाही. काय होतं कधी कधी 64 संख्या मिळाली पर्याय क्रमांक काय पहिला 64 काही विद्यार्थी काय करतात लगेच गोल चला 64 आहे बरोबर करा आणि त्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. परंतु त्यांनी असा प्रश्न विचारलाय हा जो काही 4 आहे याच्या ओळीमधील किंवा या ओळीत दर्शवल्या तुम्ही एक तर पूर्णपणे सर्व हे घन आहेत उभे किंवा आडवे कोणते घन तुम्ही काढू शकता. 16 घन आपल्याला काढून टाकायचे आहेत. 64 वजा 16 करा तुमचं उत्तर येईल 48. या आकृतीमध्ये शिल्लक किती असले मग 48 घन शिल्लक राहतील. आता पुढचा प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. थोडीशी आपल्याला क्लुप्त वापरता येईल काही भागामध्ये आणि काही भाग आपला प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्रिकोण मोजावे लागतील. कारण क्लुप्त वापरताना काय करतो आपण नॉर्मली क्लुप्ती जर आपला वापरत असेल तर काय करायचं आपल्याला त्रिकोणामध्ये कोणत्या तरी एका शिरोबिंदू पासून अशा प्रकारे रेषाखंड काढले असतील तर आपण त्या क्लुप्तीचा वापर करतो. या ठिकाणी काय मध्येच रेषाखंड काढले आहेत पहा त्यामुळे त्या ठिकाणी क्लुप्तीचा वापर आपला करता येणार नाही. परंतु काही भागामध्ये मात्र आपण त्या क्लुप्तीचा वापर करू शकतो. कशा प्रकारे क्लुप्ती वापरायची आपण ते पाहूया. तर या ठिकाणी तुम्हाला या त्रिकोणामध्ये क्लुप्ती वापरता येईल 1 2 तर अंकांची बेरीज 3 अधिक 2 5 5 अधिक 1 6 त्या ठिकाणी आपल्याला 6 त्रिकोण मिळतील. तुम्हाला
या त्रिकोणामध्ये क्लुप्त वापरतील. क्रमांक द्या 1 2 3 3 अधिक 2 5 अधिक 1 6 आणि या त्रिकोणामध्ये तुम्हाला क्लुप्त वापरता येईल 1 अधिक 2 2 अधिक 1 3 6 अधिक 6 12 12 अधिक 3 15 या आकृतीमध्ये एकूण 15 त्रिकोण आहे. म्हणजे पहा आकृती एक आहे परंतु आपण काय केलं या ठिकाणी त्या आकृतीचे विभाजन केले 3 भागामध्ये 3 त्रिकोणामध्ये क्लुप्ती वापरली. पण मी सांगितले क्लुप्ती वापरायची केव्हा किंवा कधी आपण क्लुप्ती वापरू शकतो तर कोणत्याही त्रिकोणामध्ये जर एका शिरोबिंदूपासून कोणत्याही एका शिरोबिंदूपासून जर इतर त्याच्या विरुद्ध बाजूवर रेषाखंड काढले असेल तर आपण अशा प्रकारे क्रमांक देऊन त्रिकोण संख्या मोजू शकतो. आता काय आलंय या आकृतीमध्ये इथे काय हा बिंदू आहे हा त्रिकोण शिरोबिंदू नाही येता हा लक्षात. हा जर आपण संपूर्ण त्रिकोण घेतला तर त्याच्यामध्ये हा पण पॉईंट मध्ये येतो म्हणून आपण काय केलं त्याचं विभाजन केलं पहा अगोदर 2 त्रिकोण नंतर 3 त्रिकोण 3 भाग केले आणि त्यानुसार क्लुप्तचा वापर केला 3 ठिकाणी आणि बेरीज केली आपल्याला योग्य त्या त्रिकोण संख्या मिळाली ती आहे 15. त्याचं उत्तर आहे 15 पर्याय क्रमांक 2. पहा आता पुढील उदाहरण आपण उदाहरण आहे पहा की पुढील दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत. इथे पण आपल्याला काय विचारलंय ठोकळ्यांची संख्या विचारलेली आहे. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला काउंटिंग करायचं पहा ठोकळे एकूण किती आहेत. तर बेसमेंट पाहायचा 1 2 3 4 5 5 2 नंबर लाईन मध्ये 5 ठोकळे 3 नंबर लाईन मध्ये 5 5 10 15 एकूण ठोकळे किती आहेत 15 खाली. त्याचप्रमाणे दुसरी पहा सेकंड लेवलला दुसरा थाळ कोणता आहे त्यामध्ये किती आहेत 1 2 3 4 5 5 अधिक 5 दुसऱ्या थाळावर किती ठोकळे आहेत 10. पहा आता 1 2 3 करांची बेरीज 15 अधिक 10 25 अधिक 3 28 यामध्ये एकूण 28 ठोकळे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आकृत्या मोजणे हा घटक सोडू शकता. तर यामध्ये सराव करा आणि या प्रकारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपा टॉपिक आहे तुम्हाला अगदी सहजपणे मार्क मिळून देणारा हा टॉपिक आहे. सर्वांनी यावर अगदी उदाहरण सोडवा सराव करा आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवा. धन्यवाद.